चला तर आज आपल्या रेसिपीत बनणार आहे उपवासाची साबुदाणा कुरकुरीत चकली. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 5 लिटरच्या कुकरमध्ये भरपूर सारं पाणी उकळायला ठेवलं. इथं 4 किलो बटाटे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतले. 2 कुकरमध्ये हे आपल्याला बटाटे शिजून घ्यायचे. इथं 1 किलो साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता. आता साबुदाणा मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचे. 2 पातेलं पाणी घेतले, त्यात चिली फ्लेक्स घातले, घरचं केलेलं आणि जिरं घालून घ्यायचे. पाण्याला उकळ आलं की त्यात 1 किलो साबुदाणा आपल्याला घालून घ्यायचे. चांगले 7 ते 8 मिनिटं साबुदाणा चांगला शिजून घ्यायचे. अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणाला शिजून घ्यायचे. खूप जास्त मिश्रण घट्टसं करू नका. बटाटे उकळून झाले, त्याची सालसुद्धा काढून घ्यायची. आता तोपर्यंत आपला साबुदाणा पण चांगला शिजला गेला आहे. आता पाहू शकता असं सैलसर मिश्रण पाहिजे. खूप जास्त घट्टही करू नका. चवीप्रमाणे सेंधी मीठ घातलं आणि मिश्रण एकजीव करून घेतलं. तोपर्यंत आपल्याला बटाटे साल झालीत ना काढून त्याला पुरणाच्या चाळणीतून एकजीव करून घ्यायचं. म्हणजे गाठ वगैरे असताना त्याची ते राहणार नाही. एकसारखं मिश्रण आपलं तयार होईल. साबुदाणा आणि बटाटा पूर्ण चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यायचं, कारण मिश्रण आपलं गरमच आहे. तुमच्याकडे ऊन जर येत नसेल ना, तुम्ही फॅनखालीही चकल्या घालू शकता. तुम्हाला 2 ते 3 दिवस हे सुकायला लागतील. पण मी उन्हात घालते, त्यामुळे 2 दिवसामध्ये हे चकल्या वाळून निघतात. आता पितळीच्या सोळ्या घेतल्यात, त्यावरच आपल्या हे गोलसर चकलीही घालून घ्यायची. अगदी सोपी पद्धत. 4 किलो बटाटा आणि 1 किलो साबुदाणा घातला ना, तुमची चकली कधीही बिघडणार नाही. आणि साबुदाणा चांगला शिजून घ्यायचे. 2 दिवस मस्त उन्हामध्ये चांगली कडक वाळून निघायची. मस्त आपली साबुदाणा उपवासाची चकली तर तयार झाली. तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. आता तेल गरम करायला ठेवायचं, त्यावरच गरम तेलामध्ये ह्या चकल्या आपल्याला घालून घ्यायची. अगदी कुरकुरीत ही साबुदाणा चकली आपली बनून तयार झाली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आता चकली जर म्हटली तर प्रत्येकालाच येत असते आणि प्रत्येकांची ही बनवण्याची वेगवेगळी पद्धती असू शकते. तर आपले उपवासाची साबुदाणा चकली तर तयार झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.